नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत. देशभराचं लक्ष निवडणूक आयोगाकडे लागलेलं आहे. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची बैठक, लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक होते आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. देशभराचं लक्ष आता निवडणूक आयोगाकडे लागले. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची बैठक होती आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार का याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाची बैठक आज दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. आपण बघतोय की आता कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते आणि लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. राजकीय पक्ष अगोदरपासूनच या सगळ्या तयारीला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत दिला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती? आज एक महत्वाची बैठक 12 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. खास करून आगामी लोकसभा निवडणूक केव्हा घेण्याची आहे, त्याची तारखा केव्हा घोषित करण्यात यावी आणि त्या संदर्भात काय तयारी काय आहे सध्या संपूर्ण देशभरात, त्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची बैठक 12 वाजता आहे. या बैठकीच्या माध्यमातून आपल्याला कळेल की साधारणतः केव्हा तारखेला घोषित करायचे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आगामी 11 किंवा 12 तारखेला या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रविवारी प्रथम चर्चा होती की रविवारी या संदर्भात निवडणूक घोषणा होईल, पण अजूनही त्या संदर्भात कुठलाही त्या प्रकारचा संपर्क किंवा मेसेज झाला नाही. अजूनही निवडणूक आयोग जे आहे ते खास करून संपूर्ण निवडणुकीच्या संदर्भात तयारी करत आहे. बॅलेट पेपरच्या संदर्भात तयारी करत, बॅलेट ईव्हीएमच्या संदर्भात तयारी सुरू आहे, व्हीव्हीपॅटच्या संदर्भात तयारी सुरू आहे. अंतिम टप्प्यात सगळ्या तयारी होऊ शकतं. आगामी 1 ते 2 दिवसात निवडणुकीची घोषणा होईल. अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आज बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोगाकडून घेतली जाणार आहे? नाही, कुठल्याही बैठकीनंतर औपचारिकता असल्याच्या कुठल्याही प्रकारच्या पत्रकार परिषद होत नाही आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची माहिती देखील निवडणूक आयोगाच्या वतीने दिली जात नाही. पण या संदर्भात एक पत्रकारच्या वतीनं प्रेस वक्तव्य दिलं जातं. खास करून ज्या वतीने एक प्रेस रिलीज जारी केली जाते त्यामध्ये सांगितलं जाते की आज का बैठकीमध्ये काय झालेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे जर पत्रकार परिषद घ्यायची असेल तर त्या संदर्भातला मेसेज हा कमीत 4 ते 5 तास अगोदर येत असतो. तशा प्रकारचा कुठलाही आपण बघतोय काही तांत्रिक कारणांमुळे प्रशांत यांचा आपल्याशी संपर्क तुटलेला आहे, पण आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्या देशाचं लक्ष आता निवडणूक आयोगाकडे लागलेलं आहे. आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची बैठक होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगानं बैठक घेतलेली आहे आज 12 वाजता आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये ही घोषणा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. एकीकडे युतीचं संधान साधलं गेलं असलं तरी आघाडीचा जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये. आज मुंबईमध्ये होणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाची कोंडी अखेर फुटण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि नगरच्या जागांची अदलाबदली केली जाणार असल्याची माहिती आहे. मात्र मुख्य कळीचा मुद्दा आहे नगरची जागा आणि सुजय विखे पाटलांना कुठली जागा द्यायची. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सहभागी होणार आहेत. या बैठकीआधी साताऱ्याच्या जागेबद्दल चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीची सुद्धा बैठक होणार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत. सागर, आपण बघतोय की 2 जागांचा, औरंगाबाद आणि नगरच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाही. आज काय मार्ग निघू शकतो याच्यावर? जर गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर कालची विशेषतः घडामोड सुजय विखे भाजपच्या नेत्यांशी यानं त्या निमित्तानं जवळीक करत असल्याचं किमान भास तरी करतात किंवा एक प्रेशर टॅक्टिक्स जे राजकारणात म्हणतात तशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत. याचंच कारण स्पष्ट दिसून येतं की नगरची जागेचा तिढा अद्याप सुटला नाहीये. दुसऱ्या बाजूला औरंगाबादला सतीश चव्हाण जे राष्ट्रवादीचे इच्छुक आहेत, काल 2 दिवस झालं शरद पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी संवाद साधतायत. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीकडे नसताना देखील औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी संवाद साधलाय. यावरून दिसून येतं की औरंगाबादच्या जागेमध्ये राष्ट्रवादीचा रस अधिक आहे. औरंगाबाद आणि नगरच्या या दोघांच्याही जागाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न राज्य पातळीवर आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. पण त्यापेक्षाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रवादीचे आमदार, स्थानिक पदाधिकारी यांची बैठक होत आहे. स्थानिक विद्यमान खासदार उदय महाराज जे आहेत त्यांच्या विरोधात असणारा राग आणि गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या विरोधात घेणारी विरोधातली भूमिका निवडणुकीच्या तोंडावर डोकेदुखी ठरेल. ती कुठेतरी थंड करण्याचं वातावरण प्रयत्न शरद पवार करतील असं म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने ही बैठक आहे. अगदी सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.